नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी वीरेंद्र बोराडे आणि आपण बघत आहात अर्थातच माझं चॅनल गोष्टी महत्त्वाच्या। आज आपण अशा घटकाबद्दल बघणार आहोत ज्याचा वापर करून आपण खत तसेच टॉनिक तसेच बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा देखील याच्या वापराने आपल्याला उपयोग होणार आहे। एकाच घटकापासून खत, संजीवक आणि बुरशीनाशक आणि टॉनिक आपण याचा वापर कसा करायचा ते देखील बघणार आहोत। मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत ताकअंडी। हे ताकअंडी द्रावण सर्वात अगोदर आपण समजून घेऊ की हे द्रावण तयार कसं करायचं आहे। तर याकरिता आपल्याला ताक किंवा दही यापैकी दोन्हीपैकी एक आपल्याला निवडायचे आहे किंवा दोन्ही तुम्ही वापरू शकता। आणि प्रमाण याला 1 लिटर ताक किंवा दही जर असेल तर त्याकरता आपल्याला 10 अंडी लागणार आहेत। ती तुम्ही गावरान असतील तर फारच चांगलं, पण नसेल तर आपले बॉयलर अंडे देखील चालतील। त्याकरिता आपल्याला एका बर्नीमध्ये हवा पॅक बंद अशी बर्नी निवडायची आणि त्यामध्ये आपल्याला 1 लिटर ताक किंवा 1 लिटर दही घेऊन त्यामध्ये 10 अंडी फोडून टाकायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे 100 ग्राम गूळ आणि हे झाकण बंद करून आपल्याला 7 ते 8 दिवस असेच हलवत राहायचे बाहेरून आणि ठेवून द्यायचे आहे। थंडीचे दिवस असल्यास हे द्रावण तयार व्हायला थोडा उशीर लागतो, जवळजवळ 7 ते 15 दिवस लागू शकतात। मात्र उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये हे द्रावण 7 दिवसांमध्ये तयार होते। तर याचा वापर आपण कसा करायचा आहे? याचा वापर फवारणीतून आपल्याला करायचा असल्यास कोणत्याही पिकावरती फवारणीतून करायचा असल्यास 50 ml द्रावण आपण एका पंपाकरता वापरू शकतो आणि त्याची फवारणी आपण घेऊ शकतो। याची ड्रिंचिंग जर आपल्याला करायची असेल तर याला आपल्याला अर्धा लिटरचं द्रावण म्हणजे 500 ml द्रावण आपण 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची ड्रिंचिंग केल्यास त्याचे जे खताचे देखील ते कार्य करते, म्हणजे जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढवण्यास ते कार्य करते। आता आपल्याला माहीत आहे की अंड्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन असल्याकारणाने आपल्या पिकातील कॅल्शियमचे जो घटक हा कमी पडतो तो त्यातून त्यांना मिळतो। तसेच याचा जो दुर्गंध आहे त्यामुळे या पिकावर कीड येत नाही आणि हे ताक म्हटलं म्हणजे एक बुरशीनाशक आहे, ज्याने की आपल्या पिकावर बुरशीचा देखील प्रादुर्भाव होत नाही। तर ही होती ताकअंडी संदर्भातील थोडक्यात माहिती। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि आपल्या शेतीत नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने करण्याकरिता या द्रावणाचा भरपूर उपयोग होणार आहे आणि खर्च देखील आपला कमी होणार आहे शेतीवरील। त्याकरिता सर्वांनी आता नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीकडे वळावं ही माझी विनंती। धन्यवाद।